नमस्कार. आज आपण बोलू एक विषयाबद्दल. आमच्या शेतामध्ये ड्राय बायोमास म्हणजे सुकलेले जे शेताचे जे अवशेष असतात, काड्या असतात, पानं असतात, मुळं असतात, हे कसं वाढवायचं, मॅक्सिमाइज करायचं याच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊ. हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे, कारण आज आपलं जे ऑर्गॅनिक कार्बन आहे जमिनीमधलं ते तुटलं आहे. त्याला परत वरती आणण्याच्याकरता आपल्याला हा कार्बन मॅटर म्हणजे शेताचे जे अवशेष आहे त्याचं उत्पादन आपण पीकवर नाही नेलं तर आपण हे रिस्टोरच नाही करू शकणार. एका स्क्वेअर मीटरमध्ये कसं त्याला मॅक्सिमाइज करायचं हे थोडंसं याच्याबद्दल आपल्याला तंत्रज्ञान समजून घ्यायला पाहिजे. तर याच्यामध्ये पहिला आस्पेक्ट असा आहे की वाढ कशी होते, एका रोपाची वाढ कशी होते. तर बेस्ट सॉईल ज्याच्यामध्ये बेस्ट वाढ होते त्याचं एक असं प्रमाण आहे की 10⁹ म्हणजे जवळजवळ तुम्ही समजून घ्या 100 कोटी इतके मायक्रोबियल पॉप्युलेशन असली पाहिजे. याच्यामध्ये हिंदीमध्ये फफूंद म्हणतो, बॅक्टेरिया म्हणतो, हे दोघांची संख्या इतकी असली पाहिजे म्हणजे आपल्याला एक वाटतं की आपण बेस्ट जैविक ताकदवाली जमीनमध्ये ही गोष्ट पाहायला मिळते. याच्यामध्ये आणखीन दुसरे जे मायक्रोबियल पॉप्युलेशन असतात त्याला आम्ही प्रोटोझोआ म्हणतो, नेमॅटोड म्हणतो. तर हे जे नेमॅटोड्स आहेत हे फंगसला खातात, हे जे प्रोटोझोआ आहेत हे बॅक्टेरियाला खातात. पण दोघांची जी स्वतःची जी पौष्टिक घेण्याची ताकद असते ती 20% वरती नाही, त्यांना गरजच नाही त्याच्यापेक्षा. मग बाकीचं 80% काय करतात, त्याला प्रोसेस करून रिसायकल करून वॉटर सॉल्युबल फॉर्ममध्ये या आमच्या रोपाच्या जडांना उपलब्ध करून देतात. ही जी सायकल आहे न्यूट्रिएंट देण्याची ही फार इम्पॉर्टंट आहे. अशीच एक दुसरी इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट सायकल जी एस्टॅब्लिश झालेली आहे, एक ऑस्ट्रेलियाचा ग्रुप 2012मध्ये त्यांनी याची डिस्कवरी केली आणि नंतर डॉक्टर जेम्स व्हाईटनी पण रटगर्स युनिव्हर्सिटीमध्ये त्याची पुष्टी केलेली आहे. रायझोफेजी म्हणून हे मायक्रोब्स झाडांच्या आतमध्ये जातात, झाडांच्या आतमध्ये जाऊन ते स्वतःला सॅक्रिफाईस करतात. यांचे जे मेटाबोलाइट्स असतात ते प्लांट रिॲक्टिव्ह ऑक्सिजननी ते ॲब्झॉर्ब करतं आणि हे परत वापस त्यांना पाठवून देतात आणि ते परत दे रिबिल्ड देअर बॉडी. आता मॅक्सिमम तुम्हाला जर बायोमास पाहिजे तर मॅक्सिमम ग्रोथला 2 गोष्टी लागतील. एक तर मायक्रोबियलची ताकद, मायक्रोबियलचं वजन, आणि दुसरं फोटोसिंथेसिस. सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्या रोपामध्ये ज्या झाडामध्ये फोटोसिंथेसिस करण्याची ताकद नाही बरोबर ते नेहमी वीक राहणार, ते कधी पण जास्त मोठं होणारच नाही. तर झायडेक्सनी काय केलं, झायडेक्सनी तुम्हाला मदत करण्याकरता एक नवीन अशी एक टेक्नॉलॉजी दिलेली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही रात्रीचं जे ओस असतं, ओसाचं जे पाणी असतं ते आपण पानामध्ये पिऊन घेतो. त्याच्यामध्ये CO2 विरघळलेला असतो. याने काय होतं की सकाळी जेव्हा तुमचं ऊन येतं त्यावेळेला तुम्हाला असं दिसेल की तुमचं शुगर प्रोडक्शन हायेस्ट क्वालिटीवर असतं, हायेस्ट मॅक्सिमम होत राहतं. तर तिथून मग कार्बोहायड्रेट बनतात. तर रोपाला झाडाला जितकं पाहिजे तितकं ते घेतं आणि बाकीचं काय करतं, एक्झुडेट म्हणून ते परत आपल्याला रूट्समधून आपल्याला मायक्रोब्स जितके असतात त्यांना खाऊ घालतं. मग ते वाढतात, ते जास्त काम करतात, म्हणजे झाडाला जास्त पोषण मिळतं. तर ही जी सायकल आहे ही जेव्हापर्यंत तुम्ही प्रॉपर बॅलन्सिंग नाही करणार, म्हणजे प्रॉपर फोटोसिंथेसिस, प्रॉपर रूट झोन एक्सपान्शन, जमिनीला नरम हुरभुरी ठेवा, झाडांचं जाळ वाढवा, त्यांची घनता वाढवा, मायक्रोबियल पॉप्युलेशन वाढवा, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढवा आणि त्याच्यामुळे मग झाडाची जी कॅनोपी आहे, झाडाचं जे बायोमास आहे ते वाढेल.
आणि ते जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला परत त्याच्यामधून जितका जे कार्बन हार्वेस्टिंग आहे म्हणून आपण म्हणतो, म्हणजे जमिनीमध्ये परत जे सुकलेले शेताचे जे अवशेष आहेत ते परत रिसायकल करता येईल आणि हळूहळू तुमचं कार्बनचं पर्सेंटेज वाढत जाईल. नमस्कार.